आपल्यासोबत बोलण्यासाठी आमदार सुनील भुसारा सर आहेत। सर, काय सांगाल, आज अधिवेशनात आलेला आहात, गळ्यात कापसाची माळ आहे, हातामध्ये गाजर आहे, कशासाठी नेमकं आणलेलं आहे या सगळ्या गोष्टी? आपल्या राज्यातील जी मुख्य पिकं आहेत त्यामध्ये भात, नागली, वरई, कापूस, सोयाबीन या पिकांना चांगला भाव सरकारने द्यावा यासाठीची मागणी आमच्या सरकारकडे आहे। कालच्या अर्थसंकल्पातून फक्त गाजर त्यांनी या राज्यातील जनतेला, शेतकऱ्यांना, कामगारांना दिलेला असल्यामुळे त्याची आठवण करून देण्यासाठी त्यांना प्रतिकात्मक हे गाजर या ठिकाणी मी घेऊन आलोय। कापसाच्या भावाबद्दल शेतकरी अत्यंत नाराज आहेत, भाताच्या भावाबद्दल सुद्धा अत्यंत नाराज आहेत आणि यामुळे या सरकारला जागा करण्यासाठी आज हे प्रतिकात्मक आंदोलन आम्ही या ठिकाणी करत आहोत। मात्र आंदोलन बऱ्याच प्रमाणात होतात, मात्र शेतकऱ्याला कुठेच न्याय मिळत नाही, त्यासाठी नेमकी कोणती भूमिका घेणार आहात तुम्ही? अतिशय संवेदना हरवलेले सरकार आहे। इतक्या आंदोलनांचा, मोर्चांचा, इतके मोर्चे या मागच्या 2 वर्षामध्ये विधानमंडळावर असेल, आझाद मैदानावर असेल, नागपूरला सुद्धा त्या ठिकाणी आले, परंतु त्याची कुठलीही दखल हे सरकार घेत नाही आणि अतिशय भावनाशून्य, संवेदनाहीन आणि माणुसकी हरवलेले सरकार आहे असं म्हटलं अवघड ठरू नये। आणि म्हणून यांना त्या कुंभकर्ण झोपेतून जागा करण्यासाठी या सरकारला आम्ही हे आंदोलन करत आहोत। मात्र आता कोणाची भेट वगैरे कोणाची घेणार आहात का? कृषी मंत्र्यांची कोणाची भेट वगैरे घेणार आहात का तुम्ही? या बाबतीमध्ये आमच्या महाविकास आघाडी सरकारने 2 वेळा राज्यपालांची भेट घेतली, मुख्यमंत्री महोदयांनी याबद्दल निवेदन दिलेलं आहे, परंतु त्यावर कुठल्याही प्रकारची कार्यवाही ही या सरकारने केलेली नाही आणि म्हणून आम्हाला हे वारंवार आंदोलन करावं लागत आहे। अमरावतीमध्ये देखील आता काही पोस्टर्स लागले आहेत, त्यावरती मोदी की गॅरंटी तर आहे, पण मात्र शेतकऱ्याला कधी गॅरंटी मिळणार, त्याच्या पीक भावाला कधी गॅरंटी मिळणार, आम्हाला कधी गॅरंटी मिळणार, अशी जी आशाचे बॅनर आहेत ते कुठेतरी लागलेले आहेत, कसं पाहता याकडे? आपल्याला माहीत आहे, गेल्या 10 वर्षापासून आदरणीय मोदी साहेबांनी अच्छे दिनची गॅरंटी आपल्याला दिली होती, ती गॅरंटी पूर्ण झाली नाही। त्यामुळं अच्छे दिन सांगून ते सत्तेमध्ये आले आणि 10 वर्षामध्ये आपण सगळं भोगतोय की डिझेल पेट्रोलचे भाव असतील, त्यानंतर सगळेच भाव, म्हणजे डिझेलचा भाव आपला ज्याचा संबंध नेहमी येतो पेट्रोल आणि डिझेलचा, तो 50 रुपयावरनं 100 वर 107 गेला। डिझेलचा भाव 45 वरनं आता 97-98 आहे। तर हे मोदी साहेबांनीच आपल्याला सांगितलं होतं की आम्ही कमी करू वगैरे, तर तितकी मोठी फसवणूक मागच्या 10 वर्षात झालेली आहे आपली, तर माझा यांच्याकडनं काय अपेक्षा करणार? त्यामुळे सरकार जाणं गरजेचं आहे, त्याशिवाय सर्वसामान्य माणसाला यातून दिलासा मिळणार नाही। खूप खूप धन्यवाद साम टीव्हीशी बातचीत केल्याबद्दल। हे होते आमदार सुनील भुसारा, ज्यांनी असं सांगितलं की हे सरकार जाणं खूप गरजेचं आहे, तोपर्यंत सर्वसामान्य जनतेला न्याय मिळणार नाही। कॅमेरामॅन अरविंदसह मी सूरज मसूरकर, साम टीव्ही, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।